बाबा जोंदेव जी को प्रणाम। परमात्मा बाबा हनुमान जी यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते उपस्थित आहेत, त्यांना मी प्रणाम करतो। महान त्यागी बाबा जोंदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी प्रणाम करतो। परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी 52 धर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक एकतेचे हवन कार्य हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी बोलनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय फकीराजी जिपकाटे साहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना प्रणाम। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत नवेगावचे मार्गदर्शक संजयजी चाचेरे साहेब, त्यांना नमस्कार। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे सह आयोजक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संचालक आदरणीय टिकारामजी भिंडारकर साहेब उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। या ठिकाणी कुंभिटोल्याचे मार्गदर्शक मुकुंदाजी अवरासे, त्यांना माझा नमस्कार। अब्दुली मोरगावचे मार्गदर्शक सुनीलजी शहागे आहेत, त्यांना माझा नमस्कार। वासुदेवजी नेवारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। इसापूर खेड्याचे मार्गदर्शक आदरणीय धर्मराजी येसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना नमस्कार। केशरीचे मार्गदर्शक रामभाऊ बोरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। अर्जुनी मोरगावचे मार्गदर्शक शिवराजी मानापुरे ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। मधुकरजी देशमुख साहेब दिघोलीचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषत्वानं उपस्थित झालेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी ओराडे साहेब या ठिकाणी मंचावर बसलेले आहेत, त्यांना नमस्कार करतो। या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संचालक मित्रराव क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून आलेले जिल्हा परिषद गोंदियाचे गटनेते तथा या भागातील जिल्हा परिषदेचे सदस्य माझे लहान भ्राता इकरामजी भिंडारकर, पंचायत समितीच्या सभापती सौभाग्यवती सविताताई कोडापे, पंचायत समितीचे उपसभापती मोहनजी कस्तोडे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेल्या या पंचायत समितीच्या सदस्या इंद्राताई जोगळे, दुसऱ्या पंचायत समितीच्या सदस्या पुष्पलताताई जोगकर, या गावचे प्रथम नागरिक सचिनजी डोंगरे, या गावचे उपसरपंच मोरेश्वरजी सोनवाले, या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी क्षेत्राताई कुलकर्णी, या गावाच्या बाकीच्या सरपंच सरिताताई राजगिरे, पोलीस पाटील मुकेश शिंदे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आनंद बोधविहार समितीचे अध्यक्ष अभिजित शिमनकर, अंतरामजी राखडे आणि मंचावर बसलेली आणि या ठिकाणी खाली बसलेली सगळी सन्मानी मंडळी आणि या सेवक संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले जवळपास 10,000पेक्षा जास्त गावोगावून या ठिकाणी उपस्थित झालेले माझे सगळे सेवक बंधूंनो, भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो आणि बालगोपालांनो, आपल्या सगळ्यांची या ठिकाणी उपस्थित पाहून फार बरं वाटलंय। या ठिकाणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून निवडून या ठिकाणी मी निवडून आलो। आपल्या सगळ्यांनी पण आम्हाला प्रचंड सहकार्य केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो।
या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे पंचायत समितीचे सभापती आणि दौऱ्याचे मार्गदर्शक शालिंदर काब्यतेजी यांचं नाव पण ओघानं सुटलं आहे, ते पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो। आपण सगळ्यांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केला त्याबद्दल आपण सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। या ठिकाणी आपण सगळ्यांनी आम्हाला एक 15 तारखेला गोरेगावला मानव धर्माचा एक मोठा संमेलन झाला होता आणि 17 तारखेला घाटकोळी या ठिकाणी मानव धर्माचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं। 15 तारखेला 16 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे 15 तारखेला आम्हाला त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्या कारणानं आम्ही येऊ शकलो नाही। त्याचबरोबर 17 तारखेला नागपूर इथं हिवाळी अधिवेशनच सुरू होतं आणि त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही। त्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो। नेहमी आपण आम्हा सगळ्यांना बोलवत राहता आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमाला सातत्यानं हजर राहण्याचा प्रयत्न आम्ही करतो। 1-2 कार्यक्रम मगाशी होते त्या कारणाने या ठिकाणी आम्ही जरा उशिरा आलो, तरी आपण सगळ्यांनी आमचं प्रचंड मनापासून स्वागत केला, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो। आमच्या अनेक सेवकांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आणि त्यांच्या जीवनामध्ये या धर्म स्वीकारल्यापासून कशा पद्धतीनं त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं। आमचे देवळीचे परमात्मा एक सेवक मंडळाचे त्यांनी जो या ठिकाणी अनुभव सांगितला तो वाखाणण्यासारखा आहे। मी देवळी या ठिकाणी मागच्या अनेक वर्ष 2000 साधारणतः 1985च्या नंतर देवळी या ठिकाणी राहत होतो। 2014 पर्यंत माझं त्या ठिकाणी राहणं होतं आणि तेव्हा मी त्यांना अत्यंत जवळून त्यांचे माझे संबंध होते मी पाहिला। एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो हे त्यांच्या मागच्या अनुभवातून आपण शिकलेच असाल, परंतु ते मी त्यांना प्रत्यक्ष अत्यंत जवळून पाहिलेलं आहे। अनेक मंडळी या ठिकाणी सांगतात आणि त्यांच्या जीवनात झालेला बदल या ठिकाणी सांगतात। महाराष्ट्राची परंपरा आहे, जगद्गुरु तुकोबारायापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून संत गाडगेबाबापर्यंत अनेक संत महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत। अनेक समतेचे उदाट छत्रपती शिवरायापासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिबा फुल्यांपर्यंत अनेक महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले। याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परमपूज्य महानत्यागी बाबा जमदेवजी हे या ठिकाणी जन्माला आले आणि मानव धर्माचे संस्थापक म्हणून त्यांनी आपल्याला जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या मार्गाने आपल्या जीवनामध्ये प्रचंड बदल होत असताना पाहून आम्हा सगळ्यांना आनंद होतो। हा बदल आपल्या सगळ्यांच्या जीवनात व्हावा, आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं, आमचं कुटुंब सुखी व्हावं। आमचं कुटुंबच नव्हे तर आपल्या आजूबाजूला राहणारे, आपल्या सभोवताल राहणारे सगळे जण सुखी व्हावे। आता विश्वात्मके देवे येणे वागिंद दोषावे, दोषून मध्ये द्यावे फसायदा नाही, हे ज्ञानेश्वर देवा म्हणतात। तेव्हा दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, तुझे लांछिल पोटी लावो, प्राणी जाते असे देवा ते म्हणतात। किंवा राष्ट्रसंत देवा म्हणतात, जे गांधले गांधले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। आमच्या संतांची शिकवण ज्या पद्धतीचं आहे तशीच शिकवण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे आदरणीय महानत्यागी बाबा जमदेवजी यांनी आपल्याला दिली आहे आणि या शिकवणीतून आम्हा सगळ्यांचं जीवनामध्ये जो प्रचंड परिवर्तन झालाय, आपल्या जीवनामध्ये जे सुख आलेलं आहे असंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये असेच सुख यावे अशी अभिलाषा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि मागच्या अनेक वर्षापासून या आपल्या सगळ्यांशी जुळत असताना मी आता महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री होतोच, अनेक विषय
या ठिकाणी आपल्याशी संबंधित येतील। आपण अंधश्रद्धा आणि रूढी याचं निर्मूलन या समाजात करत असताना व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे अशा पद्धतीची शिकवण आपण देतात। आणि नक्कीच या शिकवणीसाठी मागच्या कालखंडामध्ये महात्यागी बाबा जोंधेजी यांना व्यसनमुक्तीचा या मंडळाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार आमच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात दिला गेला। त्या ठिकाणी आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात आदरणीय गडकरी साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी यांचे जे विचार आहेत त्याच विचारावर आम्ही पण या ठिकाणी चालणार आहोत। आणि आपण आम्हाला जो कोणी आदेश द्याल त्या आदेशाचं पालन आम्ही नक्की करू एवढं या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। आणि वेळ भरपूर झाला आहे, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। नमस्कार, धन्यवाद। नमस्कार साहेब, खूप खूप धन्यवाद।